जय हिंद मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टेट परीक्षेमध्ये होत असलेली गंभीर चूक कोणती आहे त्याविषयी बोलणार आहोत। बघा, टेटचा फॉर्म आपल्याला आधार कार्डच्या नावाप्रमाणे भरायचा आहे। ही गोष्ट आपण ऑलरेडी सांगितलेलीच आहे। जर आधार कार्ड प्रमाणे नाव भरलं नसेल तर आपल्याला फॉर्म रिपीट भरावा लागेल। दुसरी महत्त्वाची एक अतिशय जास्त इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे, कुणाचा डेट ऑफ बर्थ जर चुकलं असेल तर देखील आपल्याला या ठिकाणी दुसरा फॉर्म भरावा लागणार आहे, कारण डेट ऑफ बर्थ आणि आपलं नाव हे अतिशय जास्त सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत। कारण इथून जसाचा तसा जो डेटा आहे तो पवित्र पोर्टलवर घेतला जातो आणि पवित्र पोर्टलवर नाव आणि तुमचं मेल फिमेल आणि डेट ऑफ बर्थ या गोष्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये एडिट होत नाही। त्यामुळे जर आता तुमची डेट ऑफ बर्थ चुकली असेल तर ती परमनंटली त्याच पद्धतीने चालणार आहे आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आपण डेट ऑफ बर्थ जर चुकलेली असेल तर ती करेक्ट करून घेणं आज आता ताबडतोब अतिशय जास्त आवश्यक आहे। कारण डेट ऑफ बर्थ नुसार तुमची निवड देखील होते। उदाहरणार्थ, जेव्हा भविष्यामध्ये तुम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करतात आणि सेम मार्क असतात बऱ्याच जणांना, अशा परिस्थितीमध्ये जर सेम मार्क असतील तर ज्या उमेदवाराचं डेट ऑफ बर्थ नुसार वय जास्त आहे त्या उमेदवाराचं सिलेक्शन होतं। म्हणजे डेट ऑफ बर्थ अतिशय जास्त महत्त्वाची आहे। त्यामध्ये जर का चूक झाली असेल तर आपल्याला ती बदलून घेणं अत्यंत जास्त आवश्यक आहे।